नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत साहित्य संमेलनावरती. अर्थात साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जे आहे ते आता निश्चित झालेलं आहे. नियोजित संमेलनाध्यक्ष अक्षय कुमार काळे हे आता आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज आपण सगळ्या मान्यवरांबरोबर जी चर्चा करणार आहोत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा असणार आहे तो हाच आहे की साहित्य संमेलनाची येणाऱ्या काळातली वाटचाल कशी असेल आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आपण उपस्थित केलेला आहे तो साहित्य संमेलनाध्यक्षपद हे निवडणुकीच्या आखाड्यामध्ये झाकोळलं गेलंय का. आपण आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे, मराठी भाषा आणि मराठी भाषक यांचं खरं प्रतिनिधित्व साहित्य संमेलन करतंय का आणि मराठी भाषा संवर्धनासाठी साहित्य संमेलनानं योगदान दिलंय का, या प्रश्नांच्या अवतीभोवती आपण चर्चा करणार आहोत. आणि अर्थातच या चर्चेसाठी आपल्यासोबत नियोजित संमेलनाध्यक्ष अक्षय कुमार काळे आहेत, आपल्यासोबत महेश केळुसकर आहेत, आपल्यासोबत मोनिका गजेंद्र गडकर आहेत, आपल्यासोबत किशोर ढमाले जे विद्रोही लेखक आहेत आणि योजना यादव आपल्यासोबत आहेत ज्या तरुण कवयित्री आहेत. या सगळ्या मान्यवरांचं स्वागत या चर्चेमध्ये. आणि अर्थात नियोजित संमेलनाध्यक्ष अक्षय कुमार काळे, आपलं अभिनंदन या नियुक्तीबद्दल. अर्थात तुमच्या नियुक्तीनंतर जी चर्चा सुरू झालेली आहे या चर्चेमध्ये जो सूर दिसतोय तो सूर हाच आहे की बऱ्याचदा जी गेल्या काही काळामध्ये जी प्रथा पडलेली दिसते त्या प्रथेमध्ये जे अध्यक्षपद मिळतं त्या अध्यक्षपदाची एक प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया अधिकृतरित्या आतापर्यंत जी होत आलेली ती आपण बघत आलेलो आहे. तरीसुद्धा ज्या प्रमाणामध्ये कदाचित लोकप्रिय म्हणावं किंवा दबदबा असलेला साहित्यिक असलेलं त्यांचं नाव समोर येणं अशा पद्धतीचं आपण परिस्थिती बघावी, पण तसं न होता विविध वेगळ्या क्षेत्रात ज्यांनी साहित्यिक कामगिरी केलेली असेल असे अपरिचित नावं किंवा अपरिचित म्हणण्यापेक्षा एखाद्या ठराविक गटाला, ठराविक भागाला, विभागाला माहिती असतील अशी नावं समोर येत आहेत. आणि त्या एका नावामध्ये आता तुमच्या निमित्ताने भर पडले असं सगळ्यांचं म्हणणं आहे. अक्षय कुमार काळे या नावाच्या अवतीभोवती त्या अर्थानीची लोकप्रियता किंवा त्या अर्थानीचं साहित्यिक दबदबा जो असेल तो नसेल कदाचित, पण तरीसुद्धा आपण आता संमेलनाध्यक्ष आहात आणि त्या अनुषंगाने तुमचं स्वतःचं या आक्षेपावरती काय म्हणणं आहे? हा आक्षेप मुळातच फार चुकीचा आहे. मी एक काव्य समीक्षक आहे आणि गेली 40 वर्ष मी काव्य समीक्षेचं कार्य केलेलं आहे. आणि माझा अर्वाचीन मराठी काव्यदर्शन हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथावर नागपूर विद्यापीठाची 1999 साली मला डिलीट ही पदवी प्राप्त झाली. माधव जुलियनानंतर अशी डिलीट पदवी प्राप्त करणारे फार तर हातावर मोजण्या इतकेच साहित्यिक आहेत, एक 5-7 साहित्यिक असतील. तेव्हा त्याच्यावरूनच आपण लक्षात घ्यायला पाहिजे की माझं कार्य मोलाचं आहे किंवा नाही आहे. मला असं वाटतं की केवळ अर्वाचीन मराठी काव्यदर्शनच नव्हे तर कविता कुसुमाग्रज यांचे हे पुस्तक, त्यानंतर मर्ढेकरांची कविता आकलन, आस्वाद आणि चिकित्सा हा ग्रंथ, गालिबचे उर्दू काव्य विश्व हा ग्रंथ, हे डोळसपणे न अभ्यासता किंवा न वाचता असा जर कोणी विचार करत असेल तर त्याला माझा काही इलाज नाही. पण गांभीर्याने जर आपण ते वाचत असाल तर मराठी समीक्षेच्या क्षेत्रामध्ये मी जे केलेलं कार्य आहे ते आपल्या लक्षात येऊ शकेल. नक्की. अर्थात आपल्या कार्याबद्दल किंवा कदाचित आपल्या एकूण साहित्यिक क्षमतेबद्दल शंका असायचं काही कारण नाही, पण त्या बरोबरीनं साहित्य संमेलन अध्यक्ष म्हणून जो एक विस्तार असतो मनासमोर, सामान्य मराठी जनता ज्या पद्धतीनं बघत असते किंवा आतापर्यंत बघत आलेली आहे त्याच्यामध्ये खरंच बदल झालेत का, काय प्रमाणात बदल झालेत किंवा कशा प्रकारे बघायला हवं, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. किशोर ढमाले, पुन्हा आपल्याला हाच प्रश्न आहे की साहित्य संमेलन अध्यक्ष म्हणजे नेमकं आपण काय अपेक्षित केलं पाहिजे. एका रितसर निवडणुकीच्या अंतर्गत स्वतः डॉक्टर काळे हे आलेले आहेत निवडून आणि असं असताना सुद्धा आक्षेप जे घेतले जातात आता त्या आक्षेपांच्या अवतीभोवती तुम्ही काय म्हणाल? नाही, एक तर महत्वाची गोष्ट आहे की मंदारजी, अखिल भारतीय साहित्य संमेलन ही प्रक्रियाच मुळी मुठभरांचं प्रतिनिधित्व करणारी आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी मागच्या शतकामध्ये स्पष्टपणे सांगितलं की न्यायमूर्ती राणांनी जे पत्र पाठवलं त्यावेळेस महात्मा फुले असं म्हणाले की उंटावरनं शेळा आखणाऱ्यांचं संमेलन आहे
आणि या मराठी ग्रंथकार सभेला आम्ही येऊ शकत नाही. आम्ही ग्रंथ लिहून आम्ही ग्रंथकार सभा आम्ही भरू असं महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेलं होतं. आणि त्या पत्रावर आधारितच निरनिराळ्या विद्रोही सांस्कृतिक चळवळी महाराष्ट्रामध्ये दलित साहित्याच्या निमित्तानं, ग्रामीण साहित्याच्या निमित्तानं, आदिवासी साहित्याच्या निमित्तानं, भटक्या विमुक्त साहित्याच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. आता संमेलनाचे अध्यक्ष कोण आलेले आहेत आणि काय आलेले आहेत याच्याबद्दलची चर्चा चाललेली आहे. मागच्या वर्षी आम्ही कोण हे सबनीस या नावाची एक पुस्तिकाच प्रसिद्ध केलेली होती आणि त्यावेळेस सबनीसांच्या एकूण वाङ्मयीन कर्तृत्वाचा आम्ही लेखाजोखा केलेला होता. त्यावेळेस आम्ही असा आरोप केलेला होता की राग जाधव सर, डॉक्टर सदानंद मोरे आणि डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांच्यासारख्या दिग्गज बुद्धिजीवींना अध्यक्ष केल्यानंतर मराठी साहित्य संमेलनावाल्यांना बौद्धिक अजीर्ण झालं असावं. मला माहित नाही की हे अजीर्ण अजून किती वर्ष चालेल आणि त्याच्यावर उतारा म्हणून सबनीसांसारख्या कुणाकुणाची आणखी निवड होईल मला माहित नाही. एक गोष्ट निश्चित आहे, ही मराठी साहित्य संमेलनं महात्मा फुल्यांच्या काळापासून स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत एकूण हे वर्णवर्चस्व, जातीवर्चस्ववादी होती, स्त्री विरोधी होती आणि म्हणून या संमेलनामध्ये कृष्णराव भालेकरांसारखा कादंबरीकार हा संमेलनाध्यक्ष होऊ शकला नाही. मुकुंदराव पाटलांसारखे ग्रामीण पत्रकार याच्यामध्ये अध्यक्षपदी निवड होऊ शकली नाही त्यांचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याचं अध्यक्ष केलं गेलं नाही. नंतर शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांना तर अस्पृश्यांप्रमाणे बाहेर ठेवण्यात आलेलं आहे आणि गंगाधर पानतावणेंना तर पत्र लिहून अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या एकूण सरस्वतीच्या दरबारात अस्पृश्याचा प्रवेश निषिद्ध असल्याचं पत्रही पाठवलं गेलेलं आहे. डॉक्टर नागनाथ कोत्तापल्लेंनी प्रवरानगर ते पुणे एक सांस्कृतिक प्रवास मध्ये हा संपूर्ण जाती वर्चस्वाचा प्रवास हा रेखाटलेला आहे आणि आजही ही त्यांची परंपरा सातत्यानं चालू आहे. बहुजनांना स्वाभिमानानं लिखाण करणाऱ्यांना आणि नवी प्रस्थापित विरोधी जनमुक्तीच्या बाजूची मांडणी करणाऱ्यांना इथं आजही प्रवेश नाही. तिथं कलावादी निवड कशी होते, मुठभर लोकांनी केलेली ही निवड आहे, ती काय मराठी साहित्य संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारी निवड थोडीच आहे. एक मुद्दा किशोर ढमाले, तुम्ही म्हणतात की मुठभर लोकांनी केलेली ही निवड आहे आणि त्या निवडीच्या अवतीभोवती आतापर्यंत जेवढी साहित्य संमेलनं झालेत किंवा जेवढे साहित्य संमेलन अध्यक्ष झालेत त्यांच्याकडनं असलेल्या अपेक्षा किंवा एकूण साहित्य संमेलनाकडनं असलेल्या अपेक्षा या आतापर्यंत पूर्ण होताना दिसत आहेत का? मोनिका गजेंद्रगडकर, आपल्याला पुन्हा हाच प्रश्न आहे की या अपेक्षांचा एक प्रकारे डोंगर आतापर्यंत होता, आता तर अशी परिस्थिती आली की कदाचित या साहित्य संमेलनाकडनं किंवा अध्यक्षांकडनं त्यांच्या भाषणामधनं सुद्धा अपेक्षा करणं सर्वार्थाने एकूण मराठी समाजाने सोडून दिले की काय, अशी परिस्थिती आता आलेली दिसते. आणि याबाबत मराठी एकूण समाज जो आहे तो कितपत जागरूक आहे किंवा कितपत त्याला साहित्य संमेलनाची आवश्यकता वाटते आता, आणि त्याच्यातलं जे काही एकूण मराठी मनाला किंवा मराठी माणसाला ज्या पद्धतीने या साहित्य संमेलनाने एक देणं लागतं ते देणं पूर्ण झालंय आतापर्यंत, असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मला याच्याबाबत स्वतःला सुद्धा शंका आहे. कारण पूर्वी ज्या प्रकारची संमेलनं आपल्याकडे होत होती किंवा दुर्गाबाई भागवतांनी काय किंवा वसंत बापटांनी काय त्याच्यातून ज्या भूमिका घेतल्या होत्या ठाकरेंच्या बाबतीत वगैरे, बापटांनी फार धिटाईनं त्याला उत्तर दिलं होतं. तर अशा प्रकारचं संमेलन की त्याच्यामध्ये वाद तर पाहिजेतच, कारण त्याखेरीज मराठी साहित्याबाबत किंवा एकूणच त्याचं जे भवितव्य आहे त्याच्याबाबत सुद्धा काही प्रश्न निर्माण होणं हे आजच्या आपल्या मराठी वाचकांच्या मनात सुद्धा त्याच्या अपेक्षा असतात की असे वाद व्हायला पाहिजेत. ते वाद तर कमी झालेलेच आहेत, पण माझं म्हणणं असं आहे की इव्हन संमेलन अध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा अध्यक्ष काय करतात म्हणजे वर्षभर, हाही फार मोठा प्रश्न मला वाटतो. कारण मी अमुक करणार आहे, मी मराठी भाषेसाठी असं करणार आहे, त्याच्यात अजून आहे की मराठी भाषा टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा इंग्रजीचं आणि आता प्रसार माध्यमांची बरीच आक्रमणं त्याच्यावर होत आहेत वगैरे, या प्रकारचं अध्यक्षांकडून खूप बोललं जाते. प्रत्येक अध्यक्ष जवळजवळ हा प्रश्न आपल्या भाषणात घेतो. पण पुढची जी त्याची वर्षभराची कारकीर्द आहे त्याच्यामध्ये अध्यक्षांनी ठोस असं काय केलेलं आहे हे वाचकांपर्यंत किंवा आम्हा लेखकांपर्यंत सुद्धा फार कमी येतं असं मला वाटतं. तर त्यामुळे या दृष्टीने संमेलन हा केवळ एक उत्सव आहे की काय, आणि तिथे जायचं, आपण ते अटेंड केलं किंवा मी तिथे गेलो होतो याचं एक प्रकारचं गंमत केली किंवा मी स्टॉल मधनं हिंडलो, वेगवेगळ्या प्रकारचं किती विक्री झाली,
या वेगवेगळ्या मुद्द्यांवरच त्याची जास्ती हे होतंय, फोकस होतंय किंवा प्रकाश पडतोय असं मला स्वतःला वैयक्तिक वाटतं. नक्की, जसे आता उल्लेख झाले त्या उल्लेखांमध्ये अगदी बापटांचा उल्लेख झाला, दुर्गा भागवतांचा उल्लेख झाला, पण त्याबरोबरनं पुन्हा अलीकडच्या काळात अगदी नजीकच्या काळामध्ये फमू शिंदेपासून ते आता डॉक्टर काळे आपल्या सोबत जे आहेत संमेलनाध्यक्ष, या सगळ्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर महेश केळुसकर, आपल्याला पुन्हा प्रश्न हाच आहे की मुळात जी अपेक्षा संमेलनाध्यक्ष म्हणून असते, सामान्य मराठी रसिकजनाची असेल, साहित्यप्रेमीची असेल किंवा अगदी सामान्य मराठी माणसाची सुद्धा, की ही व्यक्ती काही ना काही करून ज्यावेळेला काही बोलेल त्यावेळेला पूर्वी जी उत्सुकता असायची अध्यक्ष भाषणाची, त्या बोलण्यामध्ये काहीतरी खडसावणार आहे का, सरकारला काही बोलणार आहे का, आजची जी परिस्थिती आहे, मराठी भाषा, मराठी शाळा, या सगळ्या ज्या महत्त्वाच्या जडणघडणीतले जे मराठी भाषेचे जे भाग आहेत त्याच्याबद्दल जे संमेलनाध्यक्ष आहेत ते काय करणार आहेत याबद्दल उत्सुकता असते. ही उत्सुकता गेल्या काही काळात पूर्ण होताना दिसते असं तुम्हाला वाटतंय का? बिलकुल. मराठी साहित्य संमेलनाचं जे अध्यक्षपद आहे सध्याचं, हे 2000च्या गुलाबी नोटेसारखं झालेलं आहे मंदार. म्हणजे नोट तर हातात आहे पण ती सुटी होत नाही आहे बाजारामध्ये. आता डॉक्टर अक्षय कुमार काळे हे खूप व्युत्पन्न, व्यासंगी आणि मोठे माणूस आहेत. म्हणजे त्यांची निवड म्हणजे परिचित नाही आम्हाला नाव म्हणणं वगैरे हे गैरलागू आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे मग तुम्हाला परिचित आणि लोकप्रिय नाव हवं असेल म्हणजे डॉक्टर काळेंपेक्षा आणि प्रवीण दवणेंपेक्षा, तर मग चला हवा येऊ द्या मधले लोक बोलवा, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे खूपच लोकप्रिय तुम्हाला पाहिजे असेल वगैरे तर. पण डॉक्टर काळे हे अतिशय मराठी साहित्याचे, मराठी काव्याचे आणि सगळ्याच एकंदर मराठी ग्रंथव्यवहाराचे एक चांगले जाणकार असे अध्यक्ष यावर्षी निवडून आलेले आहेत. आता ते काय बोलणार आहेत आपल्या अध्यक्षीय भाषणात याची तुमच्याप्रमाणेच आणि सगळ्या जनतेप्रमाणे मला सुद्धा एक सामान्य त्यांचा वाचक म्हणून, चाहता म्हणून उत्सुकता आहे. मराठी भाषेसमोर, मराठी समाजासमोर आणि मराठी संस्कृतीसमोर आज अनेक प्रश्न आहेत. आता मराठी शाळा बंद होत चालल्या आहेत. आता तुम्ही बातम्या वाचत असाल की SRAच्या सगळ्या ह्या प्रक्रियेमध्ये मराठी शाळा धडाधड बिल्डर कोसळवून टाकत आहेत आणि त्याच्या संबंधी एकही राजकीय पक्ष, एकही मराठी साहित्य संस्था आणि एकही मराठी साहित्यिक बोलायला तयार नाही आहे. नंबर 1. नंबर 2, मराठी भाषेवर जे अन्य भाषांचं आक्रमण चाललंय आणि त्या संदर्भामध्ये म्हणजे उदाहरणार्थ कर्नाटकामध्ये बेळगावमध्ये जो मराठी भाषेवर आणि मराठी भाषक समाजावर जो प्रचंड अन्याय चाललेला आहे, महापौरांच्या तोंडाला काळं फासण्यापर्यंत मजल जाते आणि एकही मराठी साहित्यिक, एकही मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष त्याच्याबद्दल काही बोलत नाही, हे अत्यंत निषेधार्ह आहे. हे बोलायला पाहिजे. म्हणजे मोनिकाच्या मताशी मी सहमत आहे की अध्यक्ष बोलतात काय की ठीक आहे मराठी भाषा आम्ही याव करू त्याव करू, हे प्रत्यक्ष आणि प्रत्येक जण सांगतो काय अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर, नाही नाही हे निवडणूक प्रक्रियामध्ये सदोष आहे, त्याच्यात सुधारणा व्हायला पाहिजे, हे कधी सांगतो? निवडून आल्यानंतर. राईट. तर तुम्ही काय करणार आहात? आता कितीतरी लोक, चांगले जाणकार लोक आहेत, ते सुचवत आहेत त्याच्यामध्ये की काय बदल व्हायला पाहिजेत काय. ही आता मराठी साहित्य महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी, हे अत्यंत एक अतिशय सेन्सिबल आणि अतिशय व्यासंगी, अतिशय जाणकारीनं तळमळीनं मराठीसाठी काम करणारे गृहस्थ आहेत. पण यांची एक भाबडी अशी समजूत आहे की मराठी लोक मदत करतील संमेलनाला निधी जमवण्याला. म्हणजे मी पण पैसे दिलेले नाही आहेत आणि त्याला कारण आहेत, ती मी त्यांना कळवलेली आहेत. का द्यायचे पैसे तुम्हाला आणि का निधी उभा करायचा? मराठी साहित्य संमेलन किशोर ढमाले म्हणालेत की सगळ्या प्रवाहांना समावेश केला पाहिजे. तसं होतंय का? मग लोकांनी का मदत, तुम्ही अखिल भारतीय म्हणता ना, मग ते मुठभरांचं का राहतं? पण एक माझा मुद्दा आहे की ढमालेंना मी सांगू इच्छितो की असं काही नाही की प्रस्थापितांच्या विरोधी असलेले साहित्यिक सुद्धा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. उदाहरणार्थ आमचे सुर्वे मास्तर किंवा नागनाथ कोतापल्ले किंवा उत्तम कांबळे, हे काय असे जनरल हे नाही आहेत. त्यांचं एक भूमिका आहे आणि त्यांनी विद्रोही काम केलेलं आहे. ते कोणत्याही संदर्भात असू दे. तर असे लोक झालेले आहेत अध्यक्ष, असं काही हे नाही आहे.
मुद्दा असा आहे की काळे सरांना माझी विनंती आहे की सर तुम्ही हे मुद्दे बघा, म्हणजे आमची विनंती आहे तुम्हाला की हे मुद्दे तुमच्या भाषणामध्ये येतील का, आणि मुख्य म्हणजे सरकारला ठणकावून सांगायला पाहिजे आता की मराठी संबंधी एक धोरण ठरवा, एक भूमिका घ्या. अहो पुस्तकांचे गाव ही जी काय आमचे म्हणजे आदरणीय सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे साहेब यांनी जाहीर केलं मालगुणला पुस्तकांचं गाव होणार. त्यांचे लोक गेले, तिथे सर्वे झाला, मी एक प्रकल्प अहवाल सबमिट केला, काय नाही पुढे. हा म्हणजे आता हे जी काही कामं आहेत मराठीसाठी करण्याची, तर ते तुम्ही का नाही करत आहात, हे कोणी बोललं पाहिजे, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी बोललं पाहिजे, तर त्याला वजन प्राप्त होईल. नाहीतर शब्द वापुडे केवळ वारा आहेत, अध्यक्ष येतात आणि जातात. अर्थात म्हणजे या बाबतीमध्ये योजना एक तरुण कवयित्री आणि एकूण वाचक म्हणून काय वाटतंय, काय मनामध्ये आंदोलन सुरू आहेत? कारण ज्या वेळेला साहित्य संमेलनाध्यक्ष आणि साहित्य संमेलनाची चर्चा होते त्यावेळेला नेमकं आपल्याला हे दिसतंय की गेल्या काही काळामध्ये खरं तर जो एक दबदबा किंवा एक प्रकारचा आदरयुक्त दरारा जो असायला हवा साहित्यिक आणि एक ज्येष्ठ व्यक्ती किंवा एक संमेलनाध्यक्ष म्हणून ज्यावेळेला एखादी गोष्ट बोलते त्यावेळेला राजकीय यंत्रणा सुद्धा कान लावून ऐकणं अपेक्षित आहे, किंवा त्या यंत्रणेला त्याची कुठेतरी एक भीती असणं अपेक्षित आहे. ती भीती अशासाठी की लोक काय म्हणतील किंवा लोकांच्या मनावरती त्याचा काय परिणाम होईल, आणि एकूण राजसत्ता जी आहे ती राजसत्ता त्या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्यानं त्याचा विचार करते. हे गांभीर्य आत्ताच्या या सगळ्या साहित्य संमेलनामध्ये तुम्हाला दिसतंय का? मंदार सर, या सगळ्या पार्श्वभूमीवर मला कवी ग्रेस यांचं एक वाक्य वारंवार आठवतंय. कवी ग्रेस म्हणतात की व्यासपीठ बेमालूमपणे सर्जनाची कत्तल करत असतात, आणि मला वाटतं ग्रेसांचा रोग कदाचित या व्यासपीठाकडे असेल. म्हणजे हे व्यासपीठ त्यापैकीच एक असेल जिथं सर्जनांची कत्तल होते की काय अशी शंका यावी. आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण संमेलनांची जी अवस्था पाहतोय तर तिथे ना सर्जनांशी बांधिलकी दिसतेय ना वाचकांशी बांधिलकी दिसतेय. म्हणजे एक व्यवस्था निर्माण केली आहे ती आम्ही आंधळेपणानं फॉलो करतोय, आणि ती कुजली सडली तरी आम्हाला बदल स्वीकारायचे नाहीयेत. मग साहित्यात भलेही नवे प्रवाह येवोत, काही हो, बाहेर कितीही प्रकारचे बदल होवोत, पण साहित्य संमेलनाची एक ठराविक जी चौकट आहे ती कधीही बदलली जाणार नाही. आणि मगाशी संमेलनाध्यक्षांनी भूमिका घेण्याविषयीचे बोललं जात होतं. मला वाटतंय ज्या पद्धतीनं निवडणुका होतात आणि ज्या पद्धतीनं सपोर्ट मिळतो त्यासाठी जे राजकारण उभं होतं, तो सगळा पाठिंबा, ती सगळी मांडणी, त्यातले समर्थक, आणि त्यामुळे एक कुठेतरी वेगळ्या प्रकारची बांधिलकी संमेलनाध्यक्षांची निर्माण होते, आणि ज्यातनं भूमिका घेण्यावर प्रभाव पडतो की काय अशी मला शंका वाटते. मंदार सर, नक्की जशी शंका योजना तुम्हाला वाटते त्याप्रमाणे या सगळ्या बाबतीमध्ये डॉक्टर अक्षय कुमार काळे सर आपल्याला कदाचित सांगू शकतील की तुम्हाला जो प्रश्न आता विचारायचा तो हाच आहे की एक तर 914च्या आसपास ही निवडणूक प्रक्रिया दिसते आपल्याला जाताना, जी निवड केली जाते किंवा ही जी निवडणूक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सुधार कोणी करायचा, किंवा या ज्या प्रक्रियेवरती आतापर्यंत अनेकांनी आक्षेप अगदी साहित्यिकांनी सुद्धा घेतले आहेत, सामान्य जनतेने सुद्धा घेतले आहेत, राजकीय लोकांनी सुद्धा घेतले आहेत, त्या प्रक्रियेमध्ये एक काही साधार बदल केला जाईल का? येणाऱ्या काळामध्ये तो जो एक अल्प असा 1000 लोकांचा जो समूह आहे तो अधिक जास्ती व्यापक केला जाईल का? त्याच्यासाठी काही परिमाणं अधिक बदलली जातील का? हे सगळं कोण करणार असं तुम्हाला वाटतंय? हे मुख्यतः जे करण्याचं काम आहे ते अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे जे सदस्य आहेत, म्हणजे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचं हे मुख्यत्वे करून कार्य आहे. कारण साहित्य महामंडळाची जी घटना आहे त्या घटनेमध्ये बदल करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार साहित्य महामंडळाचा आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की बाहेरून जो दाब हवा असतो तो दाब निर्माण करण्याचं काम मात्र इतर साहित्यिकांचं, रसिकांचं असं आहे. ही जर निवडणूक प्रक्रिया आपल्याला मान्य नसेल तर त्या संदर्भामध्ये
आपण जनजागृती केली पाहिजे. हम्म, हम्म. म्हणजे हे दोघांनी मिळून करण्याचं कार्य आहे असं मला वाटतं. आणि आपण जे म्हणता की जास्तीत जास्त लोकांचा याच्यात सहभाग व्हायला पाहिजे, तर आपण अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या याचा इतिहास जर आपण पाहाल तर त्याच्याची जी संख्या आहे ती संख्या वाढत गेलेली आहे असं तुम्हाला दिसेल. आणि त्या घटनांमध्ये वारंवार घटनेमध्ये दुरुस्ती देखील झालेली आहे. आज जी संख्या आहे 1069 अशी संख्या होते, ही संख्या वाढवता येणं शक्य आहे, पण ती अपरिमित अशी संख्या आपण वाढवू शकत नाही. कारण त्याच्यामुळे अखिल भारतीय साहित्य महामंडळावर फार मोठा दाब येण्याची देखील शक्यता आहे की जितका तो दाब ते काही पेलू शकणार नाही. आणि म्हणून क्रमाक्रमाने जशी आतापर्यंत ती संख्या वाढलेली आहे तशी आणखी वाढवू शकतो आपण, की ज्याच्यामध्ये त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आणखी अनेक लोक त्याच्यामध्ये सामील होऊ शकतील, मतदार सामील होऊ शकतील आणि जास्तीत जास्त पारदर्शी असा निकाल त्याच्यामध्ये लागू शकेल. परंतु एकाएकी ती संख्या वाढवता येत नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ती हळूहळू वाढत जाणार आहे. कारण तो इतिहास जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येतं की तो हळूहळू ती संख्या वाढलेली आहे आणि आणखी वाढेल. त्याकरता दोन्हीकडून प्रयत्न झाले पाहिजे असं मला वाटतं. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे. कारण मुख्यत्वे करून ते प्रत्यक्ष कार्य करणं जे आहे ते त्यांच्या हाती आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मला थोडंसं बोलायचं. त्यासाठी प्रबोधन करणं, त्याच्यासाठी चर्चा करणं हे कार्य मात्र रसिकांचं आहे, अभ्यासकांचं आहे, त्याच्याप्रती आस्था ज्यांना आहे त्या सगळ्यांचं हे कार्य आहे. हे दोघांनी मिळून झालं तर या निवडणुकीमध्ये काही सुधारणा होऊ शकतात. नक्की, पण त्या सुधारणा आपण सुचवल्या पाहिजे. निवडणुकी दरम्यान आपण थोडंफार बोलतो आणि नंतर त्याच्या संदर्भात आपण विसरून जातो, असं होता कामा नये. नक्की, पण सातत्यानं जर चर्चा झाली तर जे काही सुधारणा हव्या आहेत त्या होऊ शकतील. नाही, या सुधारणा का होत नाहीत महेश, का होत नाहीत? नाही अरे नाही सरांना मी सांगू इच्छितो की ह्या सुधारणा लेखी स्वरूपामध्ये अनेक लोकांनी, अनेक साहित्यिक संस्थांनी यापूर्वीही दिलेल्या आहेत महामंडळाकडे. ऐका, वेळोवेळी सुधारणा केलेल्या आहेत. नाही झालेल्या आहेत. एक मिनिट वाचलीच नाही तर आपण कोणत्या सुधारणा झालेल्या आहेत ते पाहणारच नाही. नाही तर आपण ज्यांना या सुचवायच्या आहे त्यांना मी असं म्हणेन की आधी आपण ती घटना पहा. काय सर, एक मिनिट, काय सर एक मिनिट, त्या घटनेत कशा कशा सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. काय सर एक मिनिट, मला वाटतं महेश केळुसकरांना माहिती आहेत या सुधारणा किती घडल्यात किंवा काय झालं आणि गेल्या काही काळातल्या फार थोड्या घडलेल्या आहेत सुधारणा. आणि दुसरी गोष्ट असतं एक असं आपण म्हणतो ना हट्ट की नाही एवढंच राहील असं संकुचित काहीतरी क्षेत्र करून. तुम्ही जर अखिल भारतीय म्हणत असाल तर हे कोण किती 1079 काय ते. आता महामंडळावर दाब वाढेल म्हणजे काय? महामंडळावर दाब वाढलाच पाहिजे असं माझं उलट म्हणणं आहे. अरे मराठीमध्ये एवढ्या काम करणाऱ्या संस्था आहेत, ऍटलिस्ट 25-25 वर्ष काम करणाऱ्या संस्थांना तुम्ही 5-5 मतांचा अधिकार देणार आहात की नाही? की तुम्ही फक्त एक तुमचं काय ते जे पूर्वीच आहे त्याच्यामध्ये घोटाळ्यात राहणार आहात आणि हे तुम्ही मग अखिल भारतीय कशाला म्हणवता? आणि बरं म्हणून घ्या, तुमचं तुम्ही करा, पण मग गव्हर्नमेंटकडे तुम्ही 25 लाख 50 लाख अनुदान का मागता? हा कोणाचा पैसा आहे? अखिल मराठी समाजाचा आहे ना. मग तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व करता का? जर करत नसाल आणि काय सुधारणा केलेल्या आहेत तुम्ही महामंडळामध्ये? सुधारणा काय केलेल्या आहेत? बोला. मला म्हणायचंय की ते मतदार म्हणून जे काही महामंडळांनी निवडले आहेत त्यांचाही फेरविचार करायला पाहिजे. मी भारत सासणे उभे असताना जेव्हा फोन करत होते तेव्हा कोण म्हणजे ज्या मतदारांना माहीतही नाही की कोण उमेदवार आहेत, कोण लेखक आहेत, भारत सासण्यांनी काय लिहिलेलं आहे, काय नाही, त्यांचं आज मराठी साहित्यामध्ये केवढं नाव आहे, तो कथाकार म्हणून किती मोठा आहे, तो कथाकार आहे का हेच लोकांना माहिती नाही. असे जर मतदार तुम्ही निवडणार असाल, मतं यावेळी इनव्हॅलिड झाली आहेत. बरोबर. साहित्यिक, सुशिक्षित, साक्षर 50 मतं इनव्हॅलिड म्हणजे गैरलागू होतात महामंडळाच्या निवडणुकीमध्ये. काय तुम्ही कसल्या गोष्टी करताय? आधीच ते सॅम्पल सुधारणा. आज लोकसत्तेने अंगठे बहादर म्हटलंय मतदारांना, ते खरोखरच योग्य आहे की त्यांना माहीतच नाहीये आणि अशा मतदारांची मतं तुम्ही मिळवून त्यांना निवडून आणतात अध्यक्षांना. हे पहिलं हे बदललं पाहिजे ना. निदान साहित्याशी संबंध असणारी तरी मतदार घ्यावेत ना, निदान वाचणारे तरी काही. नक्की न वाचणारे असतील,
साहित्यात काम करणारे असतील आणि साहित्याच्या आणि एकूण मराठी भाषेच्या योगदानाविषयी काम करणाऱ्या ज्या संस्था, जसं महेश केळुसकर म्हणाले की त्यांचं प्रतिनिधित्व याच्यात का नाहीये, आणि जर हे प्रतिनिधित्व नसेल तर केवळ हा जो मतांचा 1000 मतांचा जो खेळ आहे, त्या खेळामुळे आपल्या मराठी भाषेचं, मराठी साहित्याचं येणाऱ्या काळामध्ये ऊर्जितावस्था येईल का, हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या पुढच्या भागामध्ये हा प्रश्न आपण चर्चेला घेणार आहोत. मराठी भाषा आणि मराठी भाषिक यांचं खरं प्रतिनिधित्व साहित्य संमेलन करतं का, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपले नियोजित संमेलनाध्यक्ष जे आहेत ते काय देत आहेत ते आपण पाहूया छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय साहित्य संमेलनाविषयी. मराठी साहित्य संमेलनाचा जो परिणाम आहे किंवा साहित्य संमेलनाध्यक्षपद जे आहे, त्यांचं अध्यक्ष जे भाषण आहे, त्याचा परिणाम राजसत्तेवरती कितपत होतोय किंवा कसा व्हायला हवा, या पद्धतीनं आपण खरं तर ही चर्चा पुढच्या काळामध्ये करणार आहोत. पण तत्पूर्वी आपले प्रेक्षक काय म्हणतात ते आपण पाहूयात. श्रीपती वगैरे म्हणतात, साहित्य संमेलन कशासाठी आयोजित करतात हे सामान्य माणसाला माहिती नाही, त्यामुळे संमेलन झाकोळलं गेलेलं आहे. सचिन आहेरकर म्हणतात, पहिल्यांदाच राजकीय हस्तक्षेपाशिवाय संमेलनाध्यक्ष निवडलेला दिसतोय. माणिकलाल परदेशी म्हणतात, साहित्यापेक्षा राजकारणातील मनोरंजन वरचढ ठरलेलं आहे. अबीद अली सय्यद म्हणतायत, राजकारणाशिवाय संमेलनाध्यक्ष निवडला गेल्यानं आगपाखड होते. आणि अरुण डोंगे म्हणतायत, संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीला गावच्या निवडणुकीची अवकळ आल्यानं पदाला मान राहिलेला नाही. अर्थात या बोलक्या प्रतिक्रिया आहेत आणि या प्रतिक्रियांच्या बरोबरच किशोर ढमाले जो अपेक्षित परिणाम आपण म्हणतो, ज्यावेळेला साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून जे आता सर्वोच्च पद आपल्या सोबत सुद्धा नियोजित संमेलनाध्यक्ष आहेत, आणि हे इतकं मानाचं, सन्मानाचं आणि मोठं पद जर का आपण मानलं गेलेलं आहे, तर जो 1000 व्यक्तींचा एक समूह हे निवडत आहेत, 100 कोटीचा राज्य भाषिक आपण जर का एकूण संख्या बघितली, अखिल भारतीय ज्याला म्हणतो त्यावेळेला विविध प्रांतातले जे मराठी जन आहेत त्यांची जर का एकूण संख्या बघितली, तर हे एक निवड प्रक्रिया ही प्रातिनिधिक आहे का? दुसरं म्हणजे संमेलनाध्यक्षांचं जे भाषण आहे, अध्यक्षीय भाषण जे आहे, त्या भाषणाचा परिणाम होण्याच्या दृष्टीने काय असायला पाहिजे? कारण राजसत्तेवर हा परिणाम झाला नाही, तर एकूण त्याचा परिणाम मराठी भाषेवर होणार आहे, मराठी साहित्यावर होणार आहे. मंदारजी बोला. मंदारजी, याच्यामध्ये सरळ आणि स्पष्ट आहे, हे मुठभरांची निवड प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये साहित्य हा निकषच नाही आहे. साहित्य आणि समीक्षेच्या बाबतीमध्ये कोणी काय कामगिरी केली हे अध्यक्ष निवडताना हे तपासतच नाहीयेत. याच्यामध्ये वेगवेगळे गोष्टी असतात. एक तर प्रकाशकांच्या टोळ्या ह्या सगळ्या मराठी साहित्य संमेलनाच्या निवड प्रक्रियेमध्ये धुमाकूळ घालत असतात, पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रादेशिकताही हा निकष असतो असं समजणं हा भाबडेपणा आहे की राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये झालेला नाही. म्हणून आम्ही मागच्याही वर्षी सांगितलं की सबनीसांच्या निवडीमध्ये विठ्ठल वाघांना कशा प्रकारे फसवण्यात आलं आणि नंतर स्थानिक संयोजन समितीनं आणि शरद पवारांनी सबनीसांची निवड करण्यामध्ये कसा हस्तक्षेप केला. यावर्षी उलट आहे. यावर्षी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोक याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे आणि प्रादेशिकता हाही निकष आहेच ना याच्यामध्ये. संमेलन कल्याण डोंबिवलीला होतंय म्हणल्यानंतर विदर्भातला माणूस अध्यक्ष म्हणून निवडून आला तर बरं, अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवून मग पुण्यातली मराठी साहित्य परिषद असेल किंवा मराठवाडा साहित्य परिषद असेल यांनी विदर्भ साहित्य संघाला भरभरून सहकार्य केलेलं दिसतंय. हे निवडणुकीची सगळी गणितं आहेत. दुसऱ्या बाजूला 25 लाख रुपये स्वीकारण्याचा मुद्दा घेतला तेव्हापासून तर जागतिकीकरणानंतरच्या कालखंडामध्ये सत्ताधारी विभागाच्या दावणीला ही संमेलनं बांधली गेलेली आहेत. हे बटीक झालेले आहेत. यांनी स्वत्व, स्वाभिमान, लेखकाला सर्जनशीलतेसाठी सर्वात पायाभूत जे आवश्यक असतं ते सर्व यांनी धुळीस मिळवलेलं आहे आणि म्हणून यांना कोणत्याही प्रकारे खऱ्याखुऱ्या मराठी मातीचं प्रतिनिधित्व करण्याचा काही एक अधिकार नाही. महेश केळुसकर सरांनी सांगितलं आता की काही अध्यक्ष चांगले निवडले गेलेत, त्यांनी काही नावं सांगितली. हो, कधी विद्रोहीने जेव्हा आवाज उठवला त्यावेळेस नंतर बेळगावच्या निमित्तानं यदी फडके सरांना अध्यक्ष केलं गेलं. आम्ही अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं वर्ग जाती स्त्रीदास्य मानणारं स्वरूप जे आहे ते पुढे आणलं. त्यानंतर त्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले. पण मालतीबाई बडेकरांना अध्यक्षपद न देणाऱ्या लोकांनी
आणि त्याऐवजी एक झाड दोन पक्षी सारखं टुकार आत्मनिवेदन लिहिणाऱ्या विश्राम बेडेकरांना अध्यक्ष देणाऱ्यांनी त्यांची स्त्रीविरोधी जाणीवा कायम ठेवलेल्या आहेत. हे सत्ताधारी जात वर्गाच्या दावणीला बांधले गेलेले लोक आहेत. यांचा साहित्य संस्कृतीच्या नवनिर्मितीशी काही संबंध नाही. अहो, मराठीमध्ये आता चर्चा चालली आहे, नेमाडेंचा देशीवाद आहे. या देशीवादाला उत्तर देणारा रावसाहेब कसबेंचा दलित जाणीवेचा सिद्धांत आहे. यशवंत मनोरांचा आंबेडकरी सौंदर्य शास्त्र आहे. कॉम्रेड शरद पाटलांनी अब्राह्मणी साहित्य आणि सौंदर्य शास्त्राची मीमांसा करण्याचा नवा मार्ग दाखवून दिलेला आहे. सुभाष सावरकरांचं जनसाहित्य आहे. असे वेगवेगळे साहित्य संस्कृतीचे सिद्धांत मार्क्सवादाशी संबंधित, फुले आंबेडकरवादाशी संबंधित, कलावादाला टक्कर देणारे साहित्य सिद्धांताची चर्चा, घनघनाटी चर्चा महाराष्ट्रामध्ये घडते आहे. महाराष्ट्रामध्ये समाज जीवन हलतंय. एका बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला जागतिकीकरणाचा विळख्यानं संपूर्ण मराठी सामान्य कामगार, शेतकरी, कष्टकरी नाडला जातोय. विद्यार्थी शिक्षणातून बाहेर फेकले जात आहेत आणि हे शिक्षण सम्राटांकडनं देणगी घेऊन संमेलनं भरवतात आणि तीही कोट्यवधी रुपयांची उधळण करत. मागच्या वर्षी याचं बिभत्स चित्रण तुम्ही पिंपरीला बघितलं असेल. पिंपरीला हे काय घडलं ते. तर हे सगळं जे आहे हे सगळं जागतिकीकरणामध्ये सांस्कृतिक शेअर मार्केट बनलेली आहेत ही संमेलनं. तुम्ही म्हणता सांस्कृतिक शेअर मार्केट बनलेली आहेत. योजना एक तरुण कवयित्री आहेस, साहित्यिक आहेस, त्या अर्थाने उत्सव हा या उत्सवाला विरोध असावा का? मग जर हा उत्सव होऊच नाही का असा जर प्रश्न विचारला गेला तर. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे साहित्यिक उत्सव होत असताना त्या उत्सवातनं त्या एकूण मराठी भाषेच्या संस्कृती दर्शनातनं, साहित्य दर्शनातनं जे समोर यायला पाहिजे, जो विचार समोर यायला पाहिजे किंवा जे राजसत्तेला ठणकावून सांगण्याची जी क्षमता असलेली व्यक्ती तिथे पाहिजे, त्या व्यक्तींच्याकडनं काय अपेक्षा आहे तुला एक साहित्यिक म्हणून, एक तरुण नागरिक म्हणून? मंदार सर, मला वाटतं साहित्य हाच एक मोठा उत्सव आहे. म्हणजे वाचणाऱ्या माणसाला माहित असतं की त्याच्यासाठी वाचन हा खूप मोठा उत्सव असतो. त्यातनं जे काही मिळतं, त्यातनं जे काही आम्ही आत्मसात करत असतो आणि त्यासाठी त्या संदर्भातला एखादं संमेलन असेल आणि त्यात अशा प्रकारच्या भपकेबाज उत्सवांची का गरज पडावी हा मलाही प्रश्न आहे. म्हणजे मी जरी तरुण हे म्हणून तुम्ही मला तरुण लिहिणाऱ्यांपैकी म्हणून जरी तुम्ही मला बोलवलेलं असलं तरी मला वाटतं मी वाचक म्हणून आणि एक गंभीर वाचक म्हणून माझी भूमिका पण मला जास्त महत्वाची वाटते इथे मांडणं, की वाचणाऱ्यांना तुम्ही गृहीत धरताय की नाही या सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा संमेलनामध्ये. म्हणजे गंभीर वाचणारे असतील आणि ज्यांना खरोखर साहित्याबद्दल काही वाटतं, साहित्याबद्दल बांधिलकी वाटते, प्रेम वाटतं, आपुलकी वाटतं, त्यांना मला नाही वाटत की ते लोक ह्या सगळ्या भपकेबाजपणाला कुठेतरी हे करतील. त्यांना बिलकुलच हे सगळं आवडणार नाही. नक्की. पण या बरोबरीनं पुन्हा मोनिका गजेंद्रगडकर, ज्या पद्धतीनं ही आपण चर्चा करतोय, त्या चर्चेमध्ये काही अपेक्षा आहेत. म्हणजे ज्यावेळेला ही चर्चा आपण घेतोय, चर्चेमध्ये आपण सगळेजण बसलोय, त्याचा अर्थच असा आहे की आपल्याला काहीतरी अपेक्षा आहेत. या काहीतरी अपेक्षा म्हणजे नेमक्या काय अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण तर राजकीय व्यवस्था करणार आहे. मग या राजकीय व्यवस्थेच्याच पैशावरती आपण ज्यावेळेला ही सगळी संमेलनं घडवतो आणि पैसा सुद्धा आवश्यक आहे. जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा इव्हेंट, आता लोक म्हणतात इव्हेंट या शब्दाला माझा वैयक्तिक काही आक्षेप नाहीये, पण तरी सुद्धा जर इव्हेंट किंवा हा उत्सव घडावा की न घडावा, हा उत्सव जर घडत असेल तर तो कशा प्रकारे घडावा, घडू नये तर का घडू नये, या सगळ्याची जी चर्चा आहे ती याच व्यासपीठावरती, याच मंचावरती का होऊ नये? नाही, संमेलनं ही व्हायला पाहिजेत, पण त्याला एक विशिष्ट दर्जाही पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि जे उत्सवी स्वरूप आलेलं आहे ते नक्कीच कमी करायला पाहिजे किंवा सरकार पुढे हात पसरून त्याकरता जे काही निधी मागितले जातात आणि त्याच्यावरून किंवा व्यासपीठावर ज्या प्रकारची ती मांदियाळी असते मंत्र्यांची वगैरे, याच्या आहारी जाऊन केलेली संमेलनं कशा करता पाहिजेत. एक तो जर तुम्हाला एक चळवळ म्हणून जर साहित्य वापरायचं असेल किंवा अनेक सामाजिक प्रश्नांना भिडणारं किंवा कलेविषयक प्रश्नांना भिडणारं जर साहित्य असेल तर त्याची त्याच मर्यादेमध्ये काहीतरी त्याच्या बाबतीत व्हायला पाहिजे. जसं तुम्ही मगाशी म्हणालात किंवा मी म्हणलं दुर्गाबाईंच्या वेळेला काय, किंवा अनेक प्रश्न त्याच्यातून चर्चिले गेले पाहिजे आहेत, किंवा लेखकांचे काही प्रश्न असतील, ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न असतील, मराठी भाषेविषयीचे काही प्रश्न असतील, या सगळ्यांची चर्चा तिथे होतीये का नुसतीच चर्चात्मक
तिथे आपण नुसत्या चर्चा करतोय आणि त्याच्या पुढे काही सक्रिय काहीही होत नाहीये आणि केवळ हा संमेलनामध्ये या परिसंवाद गाजला आणि त्या परिसंवादात ही मतं व्यक्त झाली इथपर्यंतच ती चर्चा जर राहणार असेल तर ती संमेलनं घेण्यात काय अर्थ आहे, हा एक प्रश्न आहे. त्यामुळे संमेलनाचा स्वरूप हे उत्सवी न राहता काहीतरी गंभीर हे साहित्य देणारं असतं. काहीतरी साहित्य हे एक जर समाजाची बांधिलकी, समाजाशी बांधिलकी सांगणारं जर साहित्य असेल तर त्याच्यामध्ये नक्कीच हे प्रश्न आपण नक्की. महेश चर्चिले यातली पाहिजे. व्यापकता जी आहे ती संपली आहे का? याच्यातली आता जी ज्याला समकालीन उपयोगिता जी आहे ती संपली आहे का? आणि याही सगळ्यात पेक्षा महत्वाचं म्हणजे राजसत्तेला ठणकावून सांगण्याची क्षमता या साहित्य संमेलनाची संपली आहे का? आणि तसं जर असेल तर मग आपण साहित्य संमेलनाकडे आपलं साहित्य संमेलन, मराठी माणसाचं साहित्य संमेलन म्हणून का बघायचं? एक साचले पण आलेलं आहे असं मला वाटतं. अनेक लोकांचं असं मत आहे की हे लोक बदलायला तयार नाहीयेत. म्हणजे जे महामंडळ आहेत किंवा त्यांच्याशी संलग्न ज्या संस्था आहेत, घटक संस्था आहेत, चांगली माणसं आहेत ती, पण ते विचार करायला का तयार नाहीत मला काय आकलनाच्या पलीकडचं आहे. तुम्ही का नाही काळाच्या बरोबर करत आहात स्वतःला? उदाहरणार्थ एक तर हे जे 1079 काय ती 9 काय जी मतं आहेत ना, ही माझ्या मते आता तुम्ही एकदम जंप मारून 10,000 करा. बरोबर. ओके. त्यानंतर तुम्ही ठरवा कशी करायची, काय करायची ते. किती कोटीचा महाराष्ट्र आहे, हा, त्याच्यामध्ये मराठी माणसं किती आहेत त्याचं तुम्ही, आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण आहे ना मराठी, त्यांचं हे असं एकदम असं सूत्रबद्ध अगदी काहीतरी एवढ्यांचंच असं, आणि ते तुमचं निवडणार अध्यक्ष वगैरे. ओके, ठीक आहे, तुम्ही निवडलात. अध्यक्ष काय भूमिका मांडतात, त्याचा काही परिणाम होतो का? ते जे बोलतात ते भाषण मग टीव्हीवर तुम्ही दाखवता, सगळीकडे प्रसिद्ध होतं, हे होतं, 1 वर्षापुरतं त्यांचा उदो उदो होतो, हार तुरे होतात, सत्कार. आता तुम्ही चित्र दाखवताय, काळे सरांचं अभिनंदन, त्यांना पुष्पगुच्छ मिळत आहेत, शाली घातल्या जात आहेत त्यांना, चांगली गोष्ट आहे. ते सगळ्याच अध्यक्षांना तो मान मिळतो, हा, ते काही वाईट नाहीये. पण हे सत्कार स्वीकारत असताना आता आमचं लक्ष लागलेलं आहे की काळेसर भूमिका काय मांडतात, आणि त्या भूमिकेचा जे धोरण ठरवणार आहेत मराठी भाषेचं, मराठी संस्कृतीचं, मराठी समाजाचं, त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे. मराठी मराठी बोलतात लोक, मंदार मराठी मराठी असा घोषकंठी तयांची मुले मात्र रे कॉन्व्हेंटी, हे मी पुष्कळ आधी लिहून ठेवलंय. हा, कॉन्व्हेंट मध्ये गेल्यामुळे काही फरक पडत नाही, ओके, फाईन. पण तुम्ही मराठी ज्या शाळा बंद पडतायत, मराठी जे सगळं दुरावस्था चाललेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही अध्यक्ष म्हणून काही नुसतं बोलून नाही हो, कृती केली पाहिजे. एक तरी अध्यक्ष मला सांगा म्हणतोय का नाही मी भाषण करत, चला हे आधी निर्णय घ्या. तुम्ही साहित्यिक करणार आहात का हे सगळं? जर अध्यक्ष असं म्हटलं तर तुम्ही साहित्यिक लोक सगळे महाराष्ट्रातले साहित्यिक सपोर्ट, अशा प्रकारे काही साहित्यिकांचा दबाव गट असं काही होऊ शकणार आहे का? की हे दिवास्वप्न आहे सगळं? नाही, दिवास्वप्न कसं? साहित्यिकांनी यापूर्वी साहित्यिकांच्या शब्दाला वजन होतं. मंदार संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कोणी सुरू केली? साहित्यिकांनीच केली ना. आचार्य अत्रेंचा बुलंद आवाज आणि शाहीर अमर शेखांचं सगळं आठवतंय ना तुम्हाला. हा, अण्णाभाऊ साठेंनी जे रण पेटवलं, शाहीर अमर शेखांनी जे, आणि हे कोण होते? साहित्यिक होते ना. सगळ्या क्रांती जी वगैरे झाली ना ती साहित्यिकांनी केलेली आहे. हा, दलित पॅंथर कोणी स्थापन केली आणि जो सगळा बदल झाला ते कोण होते? नामदेव ढसाळ, राजा ढाले कोण होते ते? एक एक शब्द म्हणजे एक एक सुरुंग पाहिजे, हल्लं पाहिजे तुम्ही. असं कोण आहे का आता अलीकडच्या काळामध्ये? का नाही तुम्ही हे करत आहात? कृती का नाही करत आहात? त्यामुळे जोपर्यंत कृती होत नाही तोपर्यंत शब्द बापुडे केवळ वारा. नक्की. अर्थात. पण डॉक्टर काळे, प्रश्न हाच आहे की ही कृती होताना दिसत नाहीये. एक संथपणा आलाय, एक साचलेपणा आलाय, एक डबकं असल्यासारखी परिस्थिती ही साहित्य संमेलनं झालेत. हे आपण मान्य करणार आहोत का? तुम्हाला हे मान्य आहे का? नाही, मला अजिबात मान्य नाही की आपण काहीच करत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. आणि राजसत्तेला आव्हान दिलं पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? राजसत्तेकडून पैसे घ्यायचे नाही म्हणजे काय करायचं याचा विचार याच्यात होत नाही. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्र सरकार देखील किती पैसे या संमेलनासाठी देतं? 25 लाख रुपये देतं. आणि त्याच्यामुळे जी आयोजक संस्था आहे किंवा सगळे लोक आहेत ते काही मिंदे होतात असं आपल्याला वाटतं का? शेवटी ते पैसे कुणाचे आहेत? ते पैसे जनतेचेच आहेत आणि देत आहेत
तर ते आपण घ्यायला पाहिजे. त्याच्याकरता मिंदे होण्याची किंवा मिंदे आपण आहोत असं समजण्याचं आपल्याला काही कारण नाही. त्याच्याशिवाय बराच मोठा पैसा आयोजक संस्थेला गोळा करावा लागतो आणि तो सगळा पैसा लोक देत असतात. त्यांच्या दातृत्वाचा तो भाग आहे, त्याच्यात मिंदेपणाचा काहीच नाही. म्हणजे भाग नाही. राजकीय लोक आणि ज्यावेळेला देतात, राजकीय- राजकीय स्थानिक राजकीय लोक ज्यावेळेला देतात पैसे, किंवा काही संस्थापती ज्यावेळेला ते पैसे देतात, त्यावेळेला त्या पैशांपेक्षा आपण जी धोरणात्मक आग्रह जो धरायला पाहिजे, तो धोरणात्मक आग्रह उरतो का आपल्याकडनं करण्याची ती ताकद आपल्याकडे राहते का, हा प्रश्न आहे. आणि तो आपण पुरेसा सगळा पैसा कार्यक्रम आहे. जो तयार करतो, हा. आपण तो कार्यक्रम तयार करतो, ते लोक पैसे देतात, त्यांच्या आदेशानुसार काही करत नाही. तो सगळा कार्यक्रम जो असतो तो साहित्य महामंडळाचे पदाधिकारी ठरवतात. त्याच्यामुळे आपण त्यांचे मिंदे आहोत असं समजण्याचं काही कारण नाही. ते पैसे देतात आणि त्यांच्या इशाऱ्यावर सगळं अखिल भारतीय साहित्य महामंडळ नाचतं किंवा आयोजक संस्था नाचते असं आपल्याला म्हणायचं आहे का? असं आपल्याला मुळीच दिसणार नाही. संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि आयोजक संस्था ठरवत असते आणि त्याच्यात कुठल्याही मिंदेपणाचा भाग नसतो. आणि याही संमेलनात तो दिसणार नाहीये याची मला खात्री आहे. पैसे तर जमा करावे लागतात, गोळा करावे लागतात, पण प्रत्येक देणारा जो दाता आहे तो आपल्याला मिंधा करून सोडतो असं आपण समजण्याचं काहीच कारण नाही. नाही, पण त्याबरोबरीनं मग या सगळ्याची परिणामकारकता हरवली एवढं तरी तुम्हाला मान्य आहे का? पूर्णपणे कशाची परिणामकारकता होती? नाही, दुर्गा भागवतांसारखे, वसंत बापटांसारखी ज्यावेळेला भाषणं झाली होती त्यावेळेला समस्त मराठी मराठी जनता जी आहे त्यावेळेला राजसत्ता सुद्धा त्याचा दरारा होता ना. हा दरारा आपण अमान्य करतोय का? त्या दरारांनी सांगण्याची क्षमता आपण हरवून बसलोय का? हा मी एक प्रश्न विचारतोय तुम्हाला. करेक्ट. हो, दरारा म्हणजे काय याची व्याख्या आपण केली पाहिजे. नाही, म्हणजे करतोय ना, दरारा निर्माण करून करतोय आपल्याला काय चांगल्या अर्थाने करतोय. अपेक्षा आहे. चांगल्या अर्थाने जी धोरणं, कुठलंही धोरण होताना दिसत नाही. मराठीसाठीचं, नाही, मराठी भाषेचं, मराठी शाळांसाठीचं, ऐका मराठी तर शिक्षकांसाठीचं आपण- कुठलं असं प्राथमिकतेनं धोरण केलंय सरकारनी ज्याला भाग पाडलं गेलं काही काळात मराठी साहित्यिकांनी? आणि असे किती प्रश्न सोडवले गेलेत व्यासपीठावरून संमेलन अध्यक्षांनी, किंवा मांडले आहेत पण ते पुढे गेलेत, किंवा काही त्याच्याकरता ठोस पावलं उचलली गेलेली आहेत. ते उचलण्याचं काम त्या संमेलनाच्या अध्यक्षाचं आहे. त्याच्या संदर्भात जो काही अजेंडा आहे तो त्यांनी आपला मनाशी तयार करून ठेवायला पाहिजे आणि लोकांच्या समोर सादर केला पाहिजे आणि त्याचा लेखाजोखा मांडला पाहिजे. आणि या संदर्भामध्ये जवळजवळ 1 लाख अनुदान त्या अध्यक्षाला दिलं जातं. ते याच करता की त्याचा जो काही आराखडा आहे त्याच्यानुसार त्यांनी कृती केली पाहिजे. पण त्याचं हे कर्तव्य आहे की साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद किंवा साहित्य संमेलन आटोपल्यानंतर त्याचा कार्यकाल जो असतो तो संपूर्ण 1 वर्षाचा असतो आणि त्या 1 वर्षाच्या कालखंडात त्याला काय करायचं आहे, तो काय करणार आहे, त्याची भूमिका कोणती आहे, त्याची उद्दिष्ट कोणती आहेत, ध्येय कोणती आहेत, हे सगळं त्याने आधी मांडलं पाहिजे आणि त्यानुसार ती कृती करून दाखवली पाहिजे. मगच त्याचे परिणाम दिसू शकतील. हे त्या अध्यक्षाचं अत्यंत प्राथमिक असं कर्तव्य आहे. आणि तुम्ही मला माझ्या संदर्भात जर विचाराल तर तो निश्चित असा कार्यक्रम मी आखणार आहे आणि जनतेच्या समोर, आपल्या लोकांच्या समोर, रसिकांच्या समोर मी मांडणार आहे. आणि मी या ठिकाणी हे देखील नमूद करतो की लोकांनी मला 1 वर्षांनी विचारलं पाहिजे, पत्रकारांनी विचारलं पाहिजे, आपल्यासारख्या सुबुद्ध साहित्यिकांनी विचारलं पाहिजे की आपण असा जर कार्यक्रम दिला होता तर या संदर्भात ठोस असं आपण काय केलं आहे. ते अध्यक्षाचं कामच आहे की त्यांनी ठोस काम करून दाखवलं पाहिजे. आणि एका मराठी विभागाचा प्रमुख म्हणून किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाचा प्रमुख म्हणून किंवा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा 12 वर्ष सचिव म्हणून मी कार्य केलेलं आहे आणि असे उपक्रम कसे राबवावे याचा मला पुरेसा अनुभव आहे. मी निश्चितपणे तुम्हाला सांगू इच्छितो की साहित्य संमेलन झाल्या 8 दिवसामध्ये पूर्ण वर्षात मी काय करणार आहे त्याची संपूर्ण आखणी, संपूर्ण आराखडा आपल्या रसिकांसमोर, आपल्या सगळ्या मराठी जनतेसमोर मी सादर करणार आहे. आणि मला असं वाटतं तो मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती याचं संरक्षण, संवर्धन करण्याकरताच तो तयार केलेला आहे. आणि माझ्या क्षमतेनुसार केवळ ते 1 लाखाचं अनुदान मिळतं म्हणून नव्हे, त्यात आणखी अनुदान मिळवून तो मोठा एक आराखडा, एक अजेंडा राबवण्याचा माझा विचार आहे. आपण मला विचारू शकाल 1 वर्षानंतर की खरोखरच आपण या संदर्भात काय कार्य केलेलं आहे की नाही. आपण जो आता प्रश्न उपस्थित केला की अध्यक्ष लोक काय करतात, आता त्या अध्यक्षांच्या संदर्भात मी बोलणार नाही, पण मी माझ्या संदर्भात ग्वाही देऊ इच्छितो की ते निश्चितपणे मी कार्य करणार आहे.
ते नाही, माझं नक्की. कर्तव्य आहे आणि या पूर्वानुभवावरून मला असं वाटतं की ते मी कार्य करू शकेन. आपण नकारात्मक दृष्टिकोन न ठेवता सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आपण भूतकाळात काय झालं हे तर आपण पाहतो, ते पाहायलाही पाहिजे, नाही असं मी म्हणत नाही, पण आपला जर सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवला तर आपल्याला भविष्याच्या दिशा उजळता येतील, आपल्याला काही कार्य करता येईल. निश्चयाने जर काही 4 लोक त्याच्यात उतरले आणि अध्यक्ष म्हणून जर नेतृत्व माझ्याकडे असेल तर त्याची पूर्ण जाणीव मला आहे आणि मी निश्चितपणे त्या ठिकाणी ते तसं कार्य करणार आहे याची ग्वाही मी फक्त आता देऊ शकतो. ठीक आहे. प्रत्यक्ष मला नंतरच विचारू शकाल की खरोखरच तुम्ही केलेलं आहे की नाही. नक्की नक्की डॉक्टर काळे सर, एक नक्की आहे की तुम्ही कदाचित तितके लोकप्रिय नसेल ज्या पद्धतीनं किंवा ज्या प्रमाणामध्ये आधीचे साहित्यिक किंवा आधीचे संमेलनाध्यक्ष असू शकतील. तुमच्या क्षमतेबद्दल सुद्धा आम्हाला वैयक्तिक काही त्याच्यामध्ये शंका नाहीये, पण एक मात्र नक्की आहे, या सगळ्याच्या चा अर्थ येणाऱ्या काळात जर का काढला गेला तर तो एवढाच काढला जाईल की याची परिणामकारकता काय, एकूण साहित्य संमेलन, त्याची आवश्यकता आणि त्याची परिणामकारकता, आणि या परिणामकारकतेबरोबर ती मराठी भाषा, मराठी साहित्य याला साहित्य संमेलन म्हणून, अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणून काय योगदान देत आहे, या योगदानाची निश्चित चिकित्सा होईल, मीमांसा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती अधिक गांभीर्यानं नवे प्रश्न विचारले जातील हे सुद्धा आपल्याला विसरता कामा नये. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे याच्यात जे बदल होणं अपेक्षित आहे ते तातडीनं, या चर्चेमध्ये काही बदल जे सुचवले गेले ते बदल सुद्धा लवकरात लवकर होतील अशी अपेक्षा करूया आणि या बदलांची सुरुवात खुद्द डॉक्टर अक्षय कुमार काळे सुरू करतील अशी सुद्धा आपण अपेक्षा करूया. धन्यवाद. नमस्कार.